गणित म्हणजे तर आपण पाहतोय मागील वर्षांमध्ये पोलीस भरतीला विचारलेले प्रश्न. आपण चॅप्टर वाईज जाऊया. तर सगळ्यात पहिलं चॅप्टर आहे टक्केवारी. आता टक्केवारीवर काय प्रश्न विचारलेत बघूया. एका वस्तूची किंमत 900 रुपयास, एक वस्तू 900 रुपयास विकल्याने 150 रुपये नफा होतो, तर शेकडा नफा किती? आता 900 रुपये विक्री किंमत आहे, म्हणजे या विकलेल्या किमतीत त्याचा नफा हा 150 रुपये सुद्धा इन्क्लुडेड आहे. म्हणजे त्याला ती वस्तू किती रुपया, 900 वर 150 नाही बरं का, 900 रुपयाला वस्तू विकली, त्यातला 150 रुपये त्याचा नफा होता. तर नफा तोटा कधी गुंतवणुकीवर असतो. मग हे 150 नफा झाला त्या 900ला, म्हणजे त्याची खरी वस्तूची मूळ किंमत किती होती? 750. 900 मधले 150 गेले, 750 वर त्याला जर 150 रुपये, तर 100 वर किती? टक्का करताना नेहमी 100 पैकी किती असं विचारायचं. तिरपा गुणाकार होईल 150 गुणिले 100 भागिले 750. 0 कडला 15 5 75, 5 2 10, म्हणजेच 20% नफा. एका व्यक्तीने त्याचं घर 8,70,000 रुपयांना विकलं आणि त्याच्याबद्दल त्यांना 2% दलाली द्यावी लागली, तर घर विकून त्यांना किती रुपये मिळाले? आता एवढ्या किमतीत घर विकलं, परंतु याच्यापैकी 2% गेले. मग 2% कसे काढणार? तर कधी ध्यानात ठेवायचं, कोणत्याही संख्येचा टक्का काढताना 8,70,000चे 2% एवढं कमिशन द्यायचं, बाकीचे त्याला ठेवायचे. मग टक्का म्हणलं की 2 झिरो कमी, 0 0 इथे परत एक 0. 7 दोन्ही 1404 हातचा 1, 8 दोन्ही 16 आणि 17, म्हणजे 17,400 एवढं त्यांनी कमिशन दिलं. म्हणजे जी रक्कम मिळाली होती 8,70,000 रुपये, यामधून त्याने 17,400 रुपये इतकं कमिशन दिलं. आता हे कमिशन वजा केलं की त्याला किती रुपये मिळाले इकडे, तर इथून हातचा जाईल 6, इकडे होतील 10, 10 ने हातचा दिला म्हणजे इथे 9 होणार, इकडे 10, 10तून 4 गेले 6, 9तून 7 गेले 2, 6तून 1 गेला 5 आणि हे 8, म्हणजे त्याला 8,52,600 रुपये मिळतील. तर हे 2 नंबरचं उत्तर. आता टक्का काढा, तर कोणत्याही संख्येचे कितीही टक्के म्हणलं, हे याचे एवढे टक्के, तर काय? 3,520 रुपयांचे 15% चे म्हणजे गुणिले, आणि टक्का म्हणले की भागिले 100 असतं. आपण 2 झिरो कमी करत असतो. आता 15 0 0, 15 दोन्ही 30 0 हातचे 3, 15 5 75 आणि 3 78 8 हातचे 7, 15 3 45 आणि हे 7 52. आता इथे काय करायचं? फक्त टक्का म्हणलं की 2 झिरो कमी करायचे, म्हणजे काय मिळालं आपल्याला? 528. एका शहराची लोकसंख्या दरवर्षी 10% वाढते. 2010ला ती जर लोकसंख्या 2,50,000 आहे, तर 2012 मध्ये 2 वर्ष वाढली, 2010 नंतर 11 आणि 12, तर 2012 किती असेल? तर 2 वेळा 10% तर कोणत्याही संख्येचे 10% म्हणजे फक्त एक झिरो कमी करणं. कसं ते पहा, समजा 25 किंवा 250चे 10% विचारलं असतं आपल्याला, तर आपण काय म्हणलं असतं? टक्का म्हणलं 2 झिरो कमी, 25 येतो 25, म्हणजे काय मिळालं असतं? 250चे 10% 25, म्हणजे एक झिरो कमी होतो. तर कधी ध्यानात ठेवायचं, कोणत्याही संख्येचे कितीही टक्के विचारलं तर दोघांचा गुणाकार आणि 2 झिरो कमी, आणि 10% विचारलं की फक्त दिलेल्या संख्येवरचा एक झिरो कमी करा. आता याचे 10% वाढणार, म्हणजे जी लोकसंख्या 2,50,000 होती, तर ती किती वाढेल? 10% म्हणजे, तर एक झिरो कमी होईल, म्हणजेच 25,000 वाढेल. आता पहिल्या वर्षी एवढी लोकसंख्या झाली, म्हणजे किती झाली बा, तर हे 3 0, हे 5, हे 7 आणि हा 2. आता लोकसंख्या झाली 2,75,000. आता परत किती वाढणार? तर 10%. मग याचे 10% म्हणजे एक झिरो कमी, म्हणजे किती वाढेल? तर 2 7 5 0 0, म्हणजे यावर 3 झिरो होते, त्यावर 2 दिले, म्हणजे एक झिरो कमी झाला. तर लोकसंख्या होईल 0 0 5 7 5 12 2 हातचा 1, 7 3 10 0 हातचा 1, म्हणजे 3,02,500. तर बरोबर आहे. तर अशा पद्धतीने सोडवता येणार. तुम्ही डायरेक्ट टक्के काढून करू शकता, पण ही पद्धत अवघड नाही, सोपी. एका संख्येला 45% वाढवले तेव्हा ती 116 होते, तर कोणती संख्या आहे ती? आता इथे ध्यानात हे घ्यायचं, 45% वाढवले म्हणजे किती टक्के झाली ती? आता 145. मग आपले जर 100 रुपये असते, ते 45% वाढले असते, तर किती झाले असते? 145. मग त्यांचे किती रुपये आहेत? ज्यांचे 116 होतात. झालं, इतकं मांडण्याची गरज आहे. तिरपा गुणाकार होईल 100 गुणिले 116 भागिले 145. 5 ने भाग जातो बा, 5 2 10, 1 हा झिरो इथे येईल.
5 2 10, 4 उरले 5 9 45. आता 9च्या पड्यात 6 कधी येतात तर 9 चूक 36. तसं इथे बेचूक 8 80 होतील, 80 आणि 36 म्हणजे 4 बे पूर्ण भाग जातो आणि 4 2 8 आणि 1 0 म्हणजे ती संख्या असणार आहे 80. आता 80 चे 45% काढून ऍड करा, पहा इथे 80 चे 45%. आता किती होते बघा, 45 0 0 45 2 90 आणि 9 चूक 36 म्हणजे किती होणार 360. आणि टक्का म्हणलं की 2 0 कमी. आता काय तर 80 मध्ये 36 ऍड करा, झाले 116. म्हणजे आपल्याला तीच संख्या पाहिजे होती, पण हे सोडवत बसायची गरज नाही. इथपर्यंत उत्तर आलं तुमचं की 100 जर 145 होतील तर कोणती संख्या असेल जिचे 116. हे क्रांती सूत्रात टाकलं, डायरेक्ट उत्तर. महात्मा मशिनरीसाठी 60% खर्च केले, कच्च्या मालासाठी 25% खर्च केले आणि तिच्या हातात 1800 शिल्लक राहिले, तर तिने किती रुपये खर्च केले. आता टक्क्यात खर्च दिलाय, बचत पैशात दिली आणि खर्च रुपयात विचारला करा. आता इथे काय करा, 60% आणि 25% असे टोटल किती खर्च झाले बा. पहिले 60% खर्च झाला, नंतर 25% खर्च झाला, म्हणजे टोटल 85% खर्च झाला. म्हणजे उरले किती तिच्याकडे 15%. मग त्याचं म्हणणं आहे 1800 रुपये उरले, मग 15% म्हणजे जर 1800 रुपये, पुन्हा क्रांती सूत्र कमी आलं तर आताच टाकायचं. तर तिने खर्च किती केला, खर्च किती टक्के केले, 85% म्हणजे किती, डायरेक्ट उत्तर मिळेल. 15% म्हणजे जर 1800 तर 85% म्हणजे किती, तिरपा गुणाकार करा, 1800 गुणिले 85 आणि भागिले 15. आता 15ला 5 ने भाग द्या, 5 त्रिक 15, 5 1 5, 3 उरले, 5 7 35. आता 3 ने भाग जातो, 3 सक 18 उरलं काय आपल्याला 600 गुणिले 17. 17 गुणिले 600, तर 600 वरचे 2 0 आधीच देऊन टाकू. साइन 17 साठी 102 म्हणजे काय मिळालं आपल्याला 10,200. एवढी रक्कम तिच्याकडे आधी होती आणि त्याकडे सॉरी एवढी रक्कम तिने खर्च केली. टोटल किती होती. कधीतरी असा प्रश्न विचारू शकता की 60% खर्च 25% खर्च एवढे उरले तर तिच्याकडे मुळात किती रक्कम होती. तर इथे आपण काय म्हणलं असतं डायरेक्ट उत्तरासाठी की 15% म्हणजे जर 1800 तर 100% म्हणजे किती, मग ती मूळ रक्कम भेटली असती. 250 चे 55% म्हणजे किती. तर काय करा, कोणत्याही संख्येचा टक्का म्हणजे काय, 250 चे म्हणजे गुणिले आणि 55% टक्का म्हणलं की 2 0 कमी करायचं असं. आता या दोघांचा गुणाकार करूयात आपण, नंतर टक्क्यासाठी आपण 100 ने भागू किंवा 2 0 कमी करू. आता इथे काय होईल पहा, ह्या दोघांचा गुणाकार करताना आपण हा 0 आधीच देऊन टाकू. 25 5 125 म्हणजे 125, 712, 25 5 125 आणि हे 712 म्हणजे काय मिळालं 137. आता टक्का आहे म्हणजे 2 0 कमी करायचे असतात, पण 2 0च नाही आपल्याकडे, मग काय करावं लागेल, 2 संख्या सोडून पॉईंट द्यावा लागेल, म्हणजे आपल्याला काय मिळाल 137.5. आता यात ऑप्शन चुकीचे आहेत, म्हणजे होऊ शकतं टायपिंग मिस्टेक, पण उत्तर आहे 137.5. कारण काय तेव्हा 250 50% किती होणार, 250 अर्धे म्हणजे किती होतात 125, आणि 125 पेक्षा मोठा आकडा असला जो या ऑप्शन मध्ये नाहीच आहे, तर उत्तर आहे आपलं 137.5 किंवा 50 होणार, त्याला हरकत नाही. एका गावात 4000 पुरुष 3000 स्त्री आहेत. गावात एकूण 40% निरक्षर असतील तर साक्षर लोकांची संख्या सांगा. 4000 पुरुष आहे आणि 3000 स्त्री आहेत आणि गावात एकूण 40% लोक निरक्षर आहेत, स्त्री पुरुष नाही सांगितलं. मग पहिलं काय कराल, एकूण लोक किती आहेत गावात, तर 7000. 4000 पुरुष 3000 स्त्रिया आणि यापैकी 40% निरक्षर आहेत, म्हणजे ज्यांना लिहिता वाचता येत नाही. आता टक्का म्हणले की 2 0 कमी करा, 7/28 आणि हे 2 0 म्हणजे ह्या 7000 लोकांपैकी 2800 लोक निरक्षर आहेत, उरलेले साक्षर आहेत. तर साक्षर लोकांची संख्या विचारली आहे, मग हे निरक्षर त्यातून वजा करून टाका. 0 0 इकडून हातचा घ्या, 10तून 8 गेले 2 उरले आणि 6तून 2 गेले 4 उरले, म्हणजे 4200 लोक आहेत जी साक्षर आहेत. ए चे मासिक वेतन बी च्या मासिक वेतनाच्या 10% जास्त आहे, तर ए चं मासिक वेतन बी च्या किती टक्के कमी. हा प्रश्न नेहमी स्टाफ सिलेक्शन विचारतं आणि पोलीस भरती, स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट बऱ्याच परीक्षांमध्ये विचारला जातो, आर्मीच्या पेपरमध्ये सुद्धा असतो आणि सोपा प्रश्न आहे, नेहमी याच पद्धतीने सोडवायचा. काय करायचं बा, एचा पगार बी च्या पगारापेक्षा असं काहीतरी असतं. तर ज्याच्या पगाराशी तुलना करण्यात आली बीच्या पगाराशी, म्हणून बी ला पगार द्यायचा नेहमी 100 रुपये.
आणि ए चा पगार किती असणार मग 10% जास्त आहे, म्हणजे ए चा पगार असेल 110 रुपये. झालं, इतकं मानता आलं पाहिजे. ए च्या पगाराची तुलना चालली, ए च्या पगाराची कोणाशी तुलना चालली, बी च्या पगारासोबत. तर ज्याच्या पगारापेक्षा कमी किंवा जास्त असं म्हणतील त्याचा पगार 100 द्यायचा. ए चा पगार झाला आपला 110 कमी आणला असता तर आपण इथे 90 लिहिले असते. आता याचा पगार रुपयांमध्ये, हे रुपये लिहिले आपण, 100 रुपये पहिल्याचा पगार, दुसऱ्याचा 110 रुपये. आता याचा पगार किती रुपये कमी आहे तर 10 रुपये. आणि किती पैकी 110 पैकी. नवा मुलगा जो असतो ना तो काय करतो माहिती आहे, एचा पगार 10% नसते, मग बी चा पगार 10% कमी आहे, चुकीचं आहे. इथे काय कराल तर 110 लिहायचे तुम्हाला. 110 वर याचा पगार किती कमी आहे बीचा तर 10 रुपये. इथून तुलना केली तर टक्का पाहिजे म्हणून 100 वर किती, तिरपा गुणाकार होईल यांचा. 100 10 गुणिले 100 आणि भागिले 110, 0 0 कटला. काय उरलं आपल्याकडे 10 गुणिले 10 म्हणजे 100 आणि भागिले उरलं 11. आता काय कराल, 11 मग 99, किती उरला 1. मग 1 वरती लिहायचा आणि 11 भागायचं बाकी म्हणून 11 खाली लिहायचे, म्हणजे आपल्याला उत्तर मिळालं 9.111. रामने एमआरपी वर 20% सवलतीवर बाईक खरेदी केली, नंतर 10% तोट्यात विकली, आणखी एका वर्षानं 20% नफ्यात विकली. आणि जर रंजनने ही बाईक किती 1,29,600 रुपयाला खरेदी केली असेल तर बाईकची एमआरपी किती होती असा प्रश्न आहे. बघा, ह्या व्यक्तीनं काय केलं माहिती, 120% खरेदी केली त्या पूर्वीचा जो काही तोटा नफा असेल. आपण या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन 100 वर सुद्धा करू शकतो. बघा, मुळात आपण धरूयात की एमआरपी 100 रुपये होती, 20% सवलतीवर म्हणजे किती रुपयाला विकली 80 रुपयाला. 80 वर परत 10% तोट्याला विकली, मग याचे 10% किती होतात तर या 80चे 10% म्हणजे 8 रुपये, म्हणजे 72 रुपयाची झाली. आणि ही 72 रुपयाची जी सायकल आहे ती त्यानं किती टक्के नफ्याला विकली तर 20% नफ्याने घेतली. परत एकदा सांगतो, त्यांना समजलं नाही त्यांच्यासाठी, नीट घ्या. आपण 100 रुपयावर हे सगळे कॅल्क्युलेशन करायलो. इमॅजिन करा की एमआरपी 100 रुपये होती, या 100 रुपयावर 20% सवलतीनं विकली, म्हणजे रामने 20% सवलतीनं खरेदी केली, तर रामला किती रुपयात पडली ही सायकल 80 रुपयात. त्यानंतर हीच बाई 10% तोट्यानं पुढच्याला विकली त्याला, याच्यावर 10% म्हणजे किती 8 रुपये तोटा झाला, समजतंय. मग 80 रुपये होती त्यावर 8 रुपये तोटा झाला, म्हणजे सायकलची किंमत झाली आता 72 रुपये. आणि यावर त्यानं काय केलं तर पुढच्या व्यक्तीनं 20% नफा कमवला, मग 72चे 20% काय होईल, 72 दोन्ही 144 आणि हा एक 0, मग टक्का म्हणलं की 2 0 कमी, म्हणजे 72 रुपयाची सायकल त्यानं 14.40 एवढ्या नफ्यानं विकली. म्हणजे बाईकची फायनल किंमत काय झाली आता शेवटच्या व्यक्तीला जी विकली गेली ती तर हे 6 आणि हे 8, म्हणजे 86.14 रुपये. बाईकची मूळ किंमत होती 100 आणि ती विकल्या गेली 86.40 ला. आपण तेच मांडायचं इथं क्रांती सूत्रामध्ये की जर आपली 100 रुपयाची बाईक म्हणजे 100 रुपये एमआरपी ची बाईक जर 86.40 ला किंवा 86.4 ला विकली जात असेल तर त्यांची बाईक कितीची असेल जी त्यांनी 1,29,600 ला विकली. झालं गेले, हे काढता आलं. 100 वर कॅल्क्युलेशन करायचं, क्रांती सूत्र टाकायचं, समजा. पुढे काय तर तिरपा गुणाकार, या दोन संख्या ज्या आहेत त्यावरती लिहितो आपण 100 गुणिले 129,600 आणि भागिले 86.4 लिहिण्याऐवजी 4 लिहितो आणि हा एक संख्या पॉईंट नंतर म्हणून इकडे 0 देऊन टाकू. आता काय होईल तर याच्या अर्धे अर्धे करत जाऊ शकतो जर भाग द्यायचा असेल आपल्याला. आता 8 दोन्ही 16 दुमतीपेक्षा मोठी वाटते संख्या. 100च्या अर्धे होतात 50 आणि याच्या अर्धे 4, त्याच्या अर्धे 3, याच्या अर्धे 2. आता 4 त्रिक 12 आणि 32 त्रिक 96 म्हणजे काय 432 त्रिक 1296, डायरेक्ट उत्तर मिळालं 432 त्रिक. आता 5 त्रिक 15, एक 0 आणि हे 3 0 म्हणजे 15, एक 0 आणि हा 3 0 म्हणजे काय तर आपल्याला मिळाली किंमत 1,50,000 रुपये, जे पहिलं उत्तर आहे बरोबर आहे. तर 100 वर कॅल्क्युलेशन करून हे 10 सेकंदात 20 सेकंदात सोडवत आहे. एच्या अंकित मूल्य त्याच्या खर्चाच्या किमतीपेक्षा 1,600 रुपयांनी अधिक आहे. जेव्हा ए वर 500 रुपयांची सवलत दिली जाते तेव्हा 25% नफा मिळतो. 30% नफा मिळवण्यासाठी किती रुपयाला ती विकल्या गेली पाहिजे.
पाहा, हेच अंकित मूल्य खर्चाच्या किमतीपेक्षा 16 रुपये, म्हणजे काय समजा 100 रुपयाची वस्तू आहे, 1600 रुपये जास्त छापलेला. आता जेव्हा 500 रुपयाची सवलत दिली, म्हणजे किती 1100 रुपये नफा मिळाला त्याला. समजतंय? 1600 रुपये जास्त छापले होते. ही काही किंमत धरा, 100 रुपये धरण्याऐवजी आपण अशी संख्या धरू की जी संख्याच नाही, एक्स किंमत होती. 1600 रुपये जास्त छापले, 500 रुपये सूट दिली, म्हणजे नफा किती मिळणार आहे आता त्याला? 1100 रुपये. आणि तो म्हणतो 500 रुपये सूट दिल्यावर 25% मिळणार होता. मग 25% नफा मिळणार होता, याचा अर्थ काय? हे 1100 हेच 25% कोणाचे, मग त्याची मूळ किंमत काढू आपण. 1100 म्हणजे जर 25% असेल तर 100% म्हणजे किती? तिरपा गुणाकार होईल यांचा. 25 चूक 100, 11 चूक 44 आणि हे 2 0, म्हणजे 44 ही झाली मूळ किंमत. आता याच्यावर त्याला 30% नफा घ्यायचा, मग याचे 30% काढू आणि त्याच्यामध्ये ऍड करू. मग काय होईल? 0 0 कटला, इथे 3 0 0, 4 3 12, 2 आजचा 1, 3 चूक 12 आणि 13, म्हणजे 1320 रुपये नफा पाहिजे आपल्याला 30% म्हणल्यावर. आता मूळ किंमत आहे वस्तूची 4400 रुपये आणि त्याच्यावर 1320 रुपये नफा पाहिजे. तर टोटल वस्तू किती रुपयाला विकली गेली पाहिजे? तर हे 7 आणि हे 5, म्हणजे 5720 रुपयाला विकली गेली पाहिजे. तर प्रश्न अवघड नसतो, समजला की फार सोपा आहे, समजेपर्यंत तो अवघड वाटतो. एचा पगार 1800 म्हणजे 10,800 रुपये आणि बी चा पगार 9,000. जर अजयचा पगार विजय, तर अजयचा पगार, आता पहा या दोघांमध्ये कितीचा फरक आहे. याच्या पगारापेक्षा किती रुपये जास्त आहे, रुपये म्हणतो आपण. 9,000पेक्षा किती रुपये जास्त आहेत? तर 1800 रुपये जास्त आहे. बरोबर, 9,000 1000 मिळवले तर 10,000 होतील आणि वरचे 800 म्हणजे 1800 रुपये जास्त आहे. तर किती टक्क्यांनी जास्त आहे? तर काय विचारायचं? फक्त 100 वर किती. परत क्रांती सूत्रात टाकले, तिरपा गुणाकार झाला, 0 0 कटले, हे 2 0 कटले, हा तिसरा 0 कटला, 9 2 18 आणि 1 0 उरला, म्हणजे काय? 20% जास्त आहे. झालं. आणि हे प्रिव्हियस इयर पूर्वी पोलीस भरतीला विचारलेले प्रश्न आहेत, 10 सेकंदात सोडवता येतील इतके सोपे. एक वस्तू 2070 ला विकल्याने 270 नफा होतो, तर शेकडा नफा किती? आता इथे पण तेच आहे पहा, 2070 ही मूळ किंमत आहे, हे विकले आणि त्यातले नफा किती आहे? 270. मग तिची मूळ किंमत काढा आधी. 2070 मध्ये 270 नफा आहे, मग उरलेले काय? तर तिची किंमत. मग किती उरले? 1800 रुपये, कारण हे 70 घटले, 2000 200 गेले म्हणजे 1800. मग विचारायचं हे फक्त की 1800 रुपयाच्या वस्तूवर जर 270 नफा होतो तर 100 वर किती झालं? टक्का म्हणजे काय? 100 पैकी किती? तिरपा गुणाकार होईल, 2 0 कटले, हे 2 0 कटले, 9 2 18, 9 त्रिक 27, वरती 30 भागिले 2 म्हणजे 15% नफा झाला. 400 ग्राम हे 80 किलोच्या किती आहे? तर एक तर जेव्हा कंपॅरिझन करायचं ग्रॅम ग्रॅम किंवा किलो किलो पाहिजे असतं, आपण ह्या ग्रॅमला किलो कन्वर्ट करा किंवा ह्या किलोला ग्रॅम मध्ये कन्वर्ट करा, त्याच्यानंतर कोण करायचं. आता 80 किलोचे ग्रॅम करायचे असते तर के चा अर्थ होत असतो 1000, के म्हणजे किलो, किलो म्हणजे 1000. मग आपण काय लिहिणार? 80 आणि किलो, किलोचा अर्थ होतो 30 म्हणजे 1000 आणि वरती काय? 400 ग्रॅम. तर टक्का पाहिजे 100 पैकी किती? तिरपा गुणाकार होईल यांचा सुद्धा, 0 0 कटले, 2 0 कटले, तिसरा 0, हा 0 कटला, मग उरलं काय आपल्याकडे? वरती 4 खाली 8, म्हणजे काय? तर 4/8. याचं उत्तर काय? 4 1 4, 4 2 8 आणि 1/2 म्हणजे काय? 0.5%. 120 च्या 8% म्हणजे 6च्या किती टक्के? तर पहिलं काम काय करणार आपण? 120 चे 8% काढू. 120 चे 8% किती होतात? दोन पद्धती याच्या पण सोडवण्याच्या, पण हे सर्वात सोपं आहे. पहिलं काम काय करा? 120 चे 8%, तर बारी आठी 96 आणि हा एक 0 आणि टक्का म्हणलं की दोन संख्या सोडून पॉईंट, म्हणजे 9.6 हे 6च्या किती असं विचारलंय, 6च्या किती टक्के? मग टक्का म्हणलं की 100 पैकी किती? 9 पैकी जर 6 पैकी 9.6 तर 100 पैकी किती? तिरपा गुणाकार होईल यांचा, करा. 9.6 गुणिले 100 आणि भागिले 6. आता इथे हा जो पॉइंट आहे तो काढून टाकण्यासाठी आपण काय करू शकत असतो? तर खाली 0 देऊ शकतो. एक 0 दिला, वरचा पॉइंट निघून गेला, 0 0 कटला, आता 6 भाग जातो, 6 1 6, 3 उरले, 6 6 36
आणि 16 गुणिले 10 म्हणजे काय मिळालं 160%. मोठी आहे संख्या. 6 पैकी 6 म्हणजे 100%. आपण मार्क नाही का 25 पैकी 25 पडले म्हणजे 100% पडले. मग त्याच्यापेक्षा मोठी आहे 6 पैकी 6 पेक्षा मोठी आहे म्हणजे 100% पेक्षा जास्त असणार होते. तर अशा पद्धतीने हे साधे साधे प्रश्न आहेत आणि पोलीस भरतीला अशीच विचारतात नॉर्मली वन लाईनर जे 30-40 सेकंदात सोडवता येतात. आणि हे यापेक्षाही सोप्या पद्धतीनं तोंडी सोडवता येतात. जर 25 प्रश्न असतील गणिताचे तर 20 प्रश्नांना तुम्हाला पेन उचलण्याची गरज नाही पडणार. त्यासाठी तुम्हाला जॉईन करायचं क्रांतीसूत्र बॅच. प्ले स्टोअरला ऍप आहे तर चेक करा. एक पुराव्याचा व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे जो युट्यूब चॅनलला आहे की ज्यामध्ये आपण अख्खं गणिताचं पुस्तक एका व्हिडिओत बसवलेलं आहे. तर जाऊन आधी व्हिडिओ हवं तर चेक करा नंतर जॉईन करा. भेटूयात आपण साईट. सूत्र म्हणजे